खरं तर मला असं वाटतं, की जरांगे पाटलांना आज त्यांचं उपोषण माननीय मुख्यमंत्री आणि आपले बाजूचे जळगावचे एक सुपुत्र ते कायमच राहतात. ते असं जाऊन सोडवलं. दोन्ही उपमुख्यमंत्री का नाही केलेत हो? ऐतिहासिक निर्णय केला म्हणून सांगितलं ना. यांनी मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच कोणाला कळायला कारण. यांनी सुरुवातीला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला मी हात नाही लावणार. सांगितलं की नाही? विधानसभेतही सांगितलं, रस्त्यावरही सांगितलं. मग आता तुम्ही आरक्षण दिलं असं म्हणता, तर कुठून दिलं? हे तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. सांगितलं होतं मराठा समाजाला, तर ते पण नाही दिलं. माझा सवाल असा आहे, की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हे सरकारने खुलासा केला पाहिजे. आमची मागणी सातत्यानं राहिली, की जनगणना करून तुम्ही करा आणि 50% ज्या मर्यादा आहेत, त्यात आता 31 तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होते आहे. त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ते 50%चं सिलिंग तोडून सगळ्यांना न्याय द्या आणि जनगणना हे राहुल गांधीजी सातत्यानं बोलताय, की जनगणना करा आणि जे समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे, त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना काँग्रेसने मांडलेली आहे. राहुल गांधीजी सातत्यानं मांडतात आहे. पण हे फसवतात कोणाला? मराठ्यांना फसवलं की ओबीसीला फसवलं हे कळायलाच कारण नाही या आंदोलनातलं. आणि त्याच्यामुळे एक संभ्रम महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये निर्माण करून ठेवण्याचं पाप भाजपच्या येड्याच्या सरकारने केलेलं आहे. संविधान सर्वधर्म समभाव का प्रतीक है, समानता, बंधुत्वता और भाईचारा ये हमें संविधान में दिया है। राम राज्य की संकल्पना जो है कि कोई भी दुखी ना रहे, सबको न्याय मिले। भगवान श्री राम जी ने सीता माई को जब धोबी ने उनके ऊपर सीता माई के ऊपर आरोप लगाया तो उनके ऊपर भी कार्रवाई करने की भूमिका भगवान श्री राम जी ने सीता माई के ऊपर की थी। राम राज्य की, इसलिए आप राम राज्य की चर्चा कर रहे हैं, इसलिए मैं बताया। आज आप देख रहे हो, आज राम राज्य नहीं, जो बीजेपी का नकली राम राज्य जो है वो रावण राज्य है, वो ओनली राम राज्य नहीं है। वहां पर आपने देखा होगा, एक मिनट आपने देखा होगा कि जो लोगों के ऊपर 70,000 करोड़ का भ्रष्टाचार इसने किया है, ऐसा भोपाल में बोलने का और 5 दिन के बाद वही लोगों को मंत्रिमंडल में लेना। ब्रजभूषण जिनने महिलाओं के, हमारे देश के लिए जिन लोगों ने स्वर्ण पदक कमाया, उस महिलाओं पे अत्याचार किया, उस महिलाओं को न्याय देने के लिए प्रधानमंत्री सामने नहीं आता। जो रावण के राज में होता था वो काम वहां पे हो रहा है, तो उनको राम राज्य बोलते हैं। तो इनका, हमने, जैसे आदरणीय हमारे चनितला जी ने जो कहा है कि हम दोनों राज करेंगे, क्योंकि राम राज भी जरूरी है और संविधान के आधार पर सर्वधर्म समभाव की जो संकल्पना हमें राम राज्य में दी, हमारे संविधान में दी है, जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का सपना था, कांग्रेस का हाथ वंचित, आम, जो शोषित पीड़ित लोग हैं उसके साथ है। जो भूमिका शुरुआत से ही इंदिरा जी हो, नेहरू जी हो, वहां से हम लोग रखते आ रहे। और जो 60 साल में कांग्रेस ने देश को जो महासत्ता बनाया, जिस देश में सुई नहीं बनती थी, वो रैकेट हमने बनाया। जो चंद्रयान 3 की बात करते, अगर इसरो पंडित जवाहरलाल नेहरू जी ने नहीं बनाया रहता तो हम चंद्र पे नहीं जाते। तो आखिरी कांग्रेस की भूमिका जो है वो एकदम स्पष्ट है। संविधान और राम राज्य, जो चनितला जी ने कहा है, वो एकदम सही है और कांग्रेस दोनों को चलाएगी, क्योंकि राम राज्य का अर्थ ये धार्मिक व्यवस्था नहीं है। राम राज्य का अर्थ है कोई भी भूखा ना सोए, सबको न्याय मिले और नकली आंसू ना बहे, मगरमच्छ के आंसू ना बहे, ये भी राम राज्य का है। कभी भगवान श्री राम को रोते हुए देखा है? दुख को निराकरण किया है। यहाँ तो राम राज्य लाने की बात करते हैं, और वो कोई भी कार्यक्रम में गए तो मुझे भी इतना अच्छा मकान मिलता, जो भगवान राम जी को मकान बना के दे रहे। बोले हमने भगवान राम जी को मकान बना के दिया, कौन बोल रहे हैं? बीजेपी वाले बोल रहे हैं। जितनी चाबी भगवान राम जी ने लगाई उतना ही खिलौना चलता है। ये तो राम जी से भी बड़े लोग हो गए। तो इन लोगों के बारे में हमें, मुझे, मैं, ये आपने सवाल पूछा करके हमने उसको सही ढंग से जवाब और पब्लिकली देंगे हम लोग। हमारी पूरी तैयारी है। बीजेपी ने
मूल इशू के ऊपर, किसान का इशू हमारे लिए महत्व का है। धर्मा पाटिल साहब का 85 साल के किसान मंत्रालय में जाकर उस समय के मुख्यमंत्री के सामने आत्महत्या करता है। किसानों को न्याय नहीं मिल रहा है, किसानों को लुटाया जा रहा है, बर्बाद किया जा रहा है, उनकी फसल को भाव नहीं दिया जा रहा है। बेरोजगारों की हालत क्या है? सिंपल सादी पटवारी की परीक्षा में 25-30 लाख रुपए लेकर पास हुए ना, फेल हो गए, और जो पैसे दिया वो पास हो गए। तो किसानों को लूटेंगे ना, आम लोगों को लूटेंगे 25-30 लाख रुपए निकालने के लिए। जो व्यवस्था बन रही है एमपीएससी की परीक्षाओं में, कैसे लोगों को, युवाओं को बर्बाद किया जा रहा है, इसको राम राज्य नहीं बोलते। मुंह से निकालना हम राम राज्य लाएंगे, कौन सा राम राज्य लाया? रावण से भी बदतर राज आज देश में है। और इसलिए देश की जो हर के दिल में राम है, वो राम ने डिसाइड कर लिया है, वो राम जी ने डिसाइड कर लिया कि ये अत्याचारी व्यवस्था को देश से तड़ीपार करने का संकल्प देश की जनता ने किया है। आपण आता जरांगे पाटलांचं आंदोलन, त्याची सुरुवात झाली तर टीव्ही वाल्यांना सांगितलं, पेपरवाल्यांना सांगितलं की दाखवू नका. बातम्या होत्या की नाही होत्या? दिसत होतं का जरांगे पाटील गायब केला होता की नाही? आता त्यांनी सांगितलं की काँग्रेसचे आंदोलन दाखवायचेच नाही आणि पोलिसाला सांगून ठेवलं की यांच्यावर गुन्हे नॉन बेलेबल ऑफेन्स करून टाका. तरी आमच्या कार्यकर्त्यांवर आता प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याचे किती गुन्हे दाखल झाले असतील तुम्हाला आम्ही रेकॉर्डच पाठवतो. खोटे गुन्हे दाखल केले माझ्यावर, तर प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल करून ठेवलेले. मी आता प्रत्येक जिल्ह्यात फिरतो, तालुक्यात जातो, प्रत्येक याच्यात मला तर आता कोर्टामध्ये हजीरो हजीरो नारे लागणार आहे. आता जनतेचे प्रश्न घेऊन लढायला तरी काँग्रेस घाबरत नाही. मी तुम्हाला सांगतो, किती आमचे नेते राहुल गांधीजी म्हणतात की किती गुन्हे दाखल करा, तर मी जनतेच्या न्यायाची लढाई मी लढणार. आम्ही त्यांचे कार्यकर्ते, आम्ही त्या विचाराची लोक आहोत आणि त्याच्यामुळे आमची लढाई एकदम स्पष्ट आहे. मीडियावर जो दबाव आहे तुम्हाला आम्हाला नाकारता येत नाही. तुम्ही सामान्य असं आहे की लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे, ही तुमची पण भूमिका आहे, आमची भूमिका आहे ती तुमची पण आहे. मालकांची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, ही लोकशाहीला आणि संविधानिक व्यवस्थेला संपवायची व्यवस्था निर्माण केलेली आहे. आवाज तुम्ही पण बना, आम्ही पण बनतो आणि महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर विचाराचं न्यायिक व्यवस्थेचं सरकार भूमिका तीच आहे. त्यांचा जी पण घोळ निर्माण करण्याचाच आहे. मी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की एमपीएससीची पोरं मुख्यमंत्र्यांना भेटली, देवेंद्र फडणवीसला भेटली, त्यांनी पत्रावर लिहिलं की सचिवाला लिहिलं की प्रस्ताव सादर करा. कुठल्या विषयावर? आपल्या नगरपालिकेच्या जागा ज्या 40% भरल्या जातात आहेत त्याला 100% जागा भराव्या, 60% जागा तुम्ही काढलेल्या नाही. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सचिवाला लिहिलं. तुम्हाला सांगतो की जागा आपल्याला स्टॅपिंग पॅटर्नचा जो विषय असतो त्याला जेडीतून फायनान्स मधून कॅबिनेटला असा प्रस्ताव जातो. अशी ती पद्धत. आता बाळासाहेब खोतार राहिलेत, केसी पडवी साहेब राहिलेत, मोगे साहेब राहिलेत, अनेक मंत्री आहेत. ही जी पद्धत आहे ती तुम्हाला सांगतो. यांनी सांगितलं की आम्ही कुठेही कोंबडा मारला का काही लिहिलं त्याला आदेश समजू नये असं सरकारने जी काढला. लक्षात आहे की नाही तुम्हाला? मी मुद्दाम लक्षात आणून देतो. याच सरकारने काढला की आम्ही कुठे काही लिहून दिलं ते सचिवांनी तो आदेश समजू नये असं यांनी म्हटलेलं आहे. बघ, आता परवा नगरपालिकेच्या पदासाठी जे तरुण मुलं मुली गेले, हे असं फसवं सरकार आहे. तुम्हाला सांगतो की हा जी पण त्यांनी काढलेला आहे, हा फडणवीसाच्या सरकारमध्ये काढलेला होता. काही बदल नाहीये, फक्त शब्दाची तोडी. ही फसवं सरकार आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला फसवत आहे. 2 जातीमध्ये, 2 धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचं पाप करताय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या सरकारने खुलासा करावा, वास्तविकता जनतेसमोर मांडावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आम्ही इंडिया अलायन्स मधून निवडणूक लढतो. आमची भूमिका तर जसं प्रकाश आंबेडकरांचा उद्देश केला तुम्ही, आम्ही त्यांच्याशी आम्ही सगळे बोललो. परवा आता 30 तारखेला आमची मिटिंग पुन्हा आहे. कम्युनिस्ट वाल्यांच्या सोबत आमची मिटिंग झाली. एवढे काही छोटे पक्ष आहेत त्यांना आम्ही मतविभाजन होऊ द्यायचं नाही, एकाच एक लढायची, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. जे कोणी बीजेपीच्या विरोधात जे काही दल असतील त्यांना छोटे मोठे सगळ्यांना सन्मान देऊन एकाच एक लढत लढायचं इंडिया अलायन्स म्हणून. त्याच्यामुळे आम्ही 48 जागा इंडिया अलायन्स मधून आम्ही लढणार आहोत. त्या सगळ्या जागा काँग्रेसही असेल, शरद पवार साहेबही असतील, उद्धव साहेब असतील, आंबेडकर साहेब पण असतील, आम्ही सगळेजण मिळून आम्ही ती लढतो.
त्याच्यामुळे ही जागा जी आहे, कितना क्वेश्चन या जागा ज्या आहेत या जागा आम्ही 48 जागा लढू आणि एकाच एक लढत लढणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याच्यामुळे जागा कोण लढतोय कोण नाही लढत, भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचा हा संकल्प आमचा आहे आणि त्यासाठी काँग्रेस काम करते.